पाऊलीची घ्यायची का? अंशुला पाऊलीची स्कूल बॅग घ्यायची. आता पाऊलीची बघू आपण. कोणतं आवडतं तुला ते सांग. हे घ्यायचं. हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. सकाळी सकाळी कपडे धुतले होते ना, तर कपडे सुकले होते कारण 11 साडे 11 वाजेपर्यंत बरंच कडक ऊन असतं. त्यामुळे मग कपडे लवकर काढून घ्यावे लागतात आणि इथेच ओट्यावरती दोऱ्या बांधलेल्या असतात तर त्यावरतीच टाकते. म्हणजे वरती पण टेरेसवरती जागा आहे पण एवढं खालीवर कोण करत बसेल. खालच्या खाली कसे कपडे टाकता येतात आणि तिथल्या तिथे धुते पण. आजचा वार मंगळवार. सोमवारी मी व्हिडिओ शूट केला नाही कारण एक दिवस मी आराम केला आणि मंगळवारचा व्हिडिओ तुम्हाला येतोय. आजचा व्हिडिओ पण खूप छान असणार आहे, नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि आज आहे प्रदोष, त्यामुळे मी व्हाईट रंगाची साडी वेअर केलेली आहे. पूजाला आणि मला दोघींना पण आम्हाला प्रदोषचा उपवास असतो. राहुल आणि राहुलच्या पप्पांसाठीच मग स्वयंपाक बनवला. सर्व काही घरातली कामं आवरली आणि आता मी चालली आहे मार्केटमध्ये शॉपिंग करायला. थोडा भाजीपाला पण घ्यायचा आहे आणि 2-3 वस्तू पण घ्यायच्या आहे. त्यासाठी मिस्टर पण येत आहे माझ्यासोबत. आम्ही दोघे ना आता माझ्या माहेरी जाणार, तिथून अंशुला घेणार कारण अंशुला पण आहे ना छान मस्त एक वस्तू घ्यायची आहे. पुढे बघा तुम्ही काय घ्यायचं. जा. आज माझ्यासोबत अंशू पण येणार आहे शॉपिंगला. अंशूला घेऊन जायचं आहे मार्केटमध्ये कारण अंशूला आहे ना मस्त स्कूल बॅग घ्यायची आहे. तुम्हाला आधीच सांगून दिलं मी. चला. अंशूने मला कॉल केला, आज तू स्कूल बॅग घ्यायची मला, तू कधी येती. उद्या स्कूल सुरू होणार आहे आणि उद्याचा पहिला दिवस अंशूचा शाळेत जायचा. नक्कीच शेअर करेल मी तुम्हाला सर्वांना. राहुल आम्ही आलो बरं का. चाल ना, आवरला का तुझं? अगं चाल ना. तिने स्वतःहून माझा नंबर लावला. शिव तुला पण घ्यायची का बॅग? स्कूल बॅग शिवला घेतली का? शिवला घेतली का? अंशू चाल मग, आवर पटकन. काय घ्यायचं सांग? दप्तर. तू आवर ना मग, छान छान मस्त. काय करते? खिचडी भात टाकते. हळद फोडली दळली नाही का? नाही ना, दळायची. खिचडी भात. मग पावडर लावली, लिपस्टिक लावली, छान छान आवडलं. तू कुठे चालली? कुठं चालली सांग ना. दप्तर आणायला. स्कूल बॅग म्हणायचं. स्कूल बॅग. हा, स्कूल बॅग. आता तयारी झाली अंशूची, आता आम्ही निघतो. वॉटर बॅग आण. कोणती? आशा लाल कलरची वॉटर बॅग आण. लाल कलरची म्हणतोय का अर्चना? हा, वॉटर बॅग आहे ना लाल कलरची तशी. अहो ते नाही का छोटेच गुच्छ राहतं, त्याला नाही बी काही नसते. ओपन करून नाही का, ओपन करायची हे करायचं तसं असतं. बरं बरं ठीक आहे. आणू का मग शिव तुला तशी? हा चल का अंशू. अंशू तू जाय गाडीवर. अगं मामाच्या गाडीवर बस ना अंशू. शिवला स्कूल बॅग आहे. शिव म्हणतो मला वॉटर बॅग आण. चला. गरम नाही, गरम नाही. अंशू गाडीवर. शर्ट पीस पॅन्ट पीस घ्यायला आलोय आम्ही इथे मिस्टरांच्या मामांसाठी. व्हाईट रंगात बघताय. मामांच्या घरी कार्यक्रम आहे ना, तर त्यासाठी त्यांना कपडा घ्यायचा होता, तो घेतला. आणि आता मिस्टरांसाठी ते ब्ल्यू आणि ब्लॅक कलरमध्ये जीन्स बघते. तर हे पण पूजाच घेते त्यांच्यासाठी कारण 10 जूनला ॲनिव्हर्सरी आहे ना आमची लग्नाची. त्यामुळे पूजा तिच्या पप्पांसाठी कपडे घेणार होती. तर आलोय तर मग त्यांच्या चॉईसने इथे कपडे घेतले आम्ही. पॅन्ट रेडीमेड आणि शर्ट पीसचा कपडा घेऊन ते शिवून घेतात. त्यांना रेडीमेड शर्ट आवडत नाही. त्यानंतर आम्ही स्कूल बॅग घ्यायला आलो. कोणती घ्यायची?
बाहुलीची घ्यायची का? अंशूला बाहुलीची स्कूल बॅग घ्यायची. बाहुलीची बघू आपण. कोणतं आवडतं तुला ते सांग. हे घ्यायचं. हे माकडाचं. ही बाहुलीची ना अंशू. ही नाही घ्यायची. ही आवडली तुला. पण ही खूप छोटी होईल ना. तुझे पुस्तक याच्यात मावेल का? बसेल का? अजून दाखव ना. ही पाहिजे. नेमकी कोणती पाहिजे सांग. ही आवडली अंशूला पिंक कलरची. ही आवडली का तुला? डब्बा डब्बा पुस्तक ठेवायची. पैसे द्यायचे. आणले ना पैसे. पैसे तुझ्या काही नाही. तू देते ना. माझ्याकडे नाहीये. तुझ्याकडे नाही पैसे. कोण देणार? मी देणार. दाखव कशी दिसते बॅग. अशी इकडे बघ, इकडे बघ, इकडे इकडे. आवडली ना तुला? आता पण मला हाय. अंशूची स्कूल बॅग आम्ही घेतली. दाखव का अंशू. बाहुलीची लागत होती ना अंशूला. ती बघा बाहुलीची घेतली तुझी. छान छान आहे ना. आता यामध्ये आम्ही टिफिन ठेवू, पुस्तक ठेवू का ग अंशू. पेन्सिल पट्टी सगळंच ठेवू. आता आम्ही पैसे फोन पे करा. आज अंशूने तिच्या पसंतीने स्कूल बॅग घेतली आणि पिंक कलर मुलींचा असतो ना, तिला छान दिसत होती. त्यानंतर मॅडमला आईस्क्रीम खायचं होतं. शेजारी आईस्क्रीमचं शॉप होतं. तिने बघितलं आणि लगेच मागितलं. मग मी तिला आईस्क्रीम पण घेऊन दिलं स्ट्रॉबेरी फ्लेवरचं. त्यानंतर मग आम्ही ना उसाच्या शॉपमध्ये आलो, रसाच्या गुऱ्हाळामध्ये. तर मला प्रदोषचा उपवास होता. तर मिस्टरांना बोलली की आता आपण उसाचा रस पिऊ आणि मग घरी जाऊ. तुम्हाला माहितीच आहे मला मार्केटमध्ये आल्यानंतर उसाचा रस पिल्याशिवाय मी घरी जात नाही. मला आवडतो. त्यामुळे मग आम्ही दोघांनी पण घेतला आणि अंशूला पण दिला. अंशूला बघा कशा मिशा आलेल्या आहे उसाचा रस पिता पिता. त्यामुळे आम्ही पण हसत होतो आणि ती पण हसत होती. ओ बापरे एवढे सुंदर. बघू. बाहुलीची घ्यायची होती. हो लय सुंदर आहे ग. माझी भाऊ. भाऊची काय तिकडच्या कप्प्यात आहे. दुसऱ्या याच्यात तुझ्या भाऊची वॉटर बॅग आहे का? शिव शिव नाही ना. कुठे गेला? वाडीला गेला. हा छान आहे ग भाऊची वॉटर बॅग. छान आहे ग. एवढ्या साईज मध्ये पाहिजे होतं ना अर्चना. कारण ते शिव सारखे दाखवत होते. बरोबर आहे. तिला एवढं मोठं झेपणार पण नाही शिव एवढं मोठं. हा म्हणून मग म्हटलं या साईजला. बरोबर आहे. पाय ग नातीचं दप्तर स्कूल बॅग. छान आहे. भाऊ दादाची बॉटल. हा बरं झाली तुझी. एकदम बारीक मस्त आहे. तो म्हणे नळीची नको. मग ही छान आहे ना अर्चना. त्याला अशीच पाहिजे होती ना. हिची नको होती. एकदम भारी आहे ग. आता ठेवून द्यायची का? आणि उद्या सकाळी जाशील ना मग शाळेत. रडणार नाही ना स्कूलला. ए मला येऊ दे बर का अंशूला सोडवायला. सकाळी 7:45ला तयार राहा. 7:45ला? बापरे. सर्वांना अंशूचा पहिला दिवस शाळेत जायचा बघायचा आहे ना. शिव रडती राहती. खूप टेन्शन आलंय मला आता. रडणार नाही अंशू तू. नाही ए नाही गो. ती मला गाडीवर काय नको होती अर्चना. तुम्ही उद्या सकाळी याल ना मला शाळेत सोडवा आणि मग निघून या. हा ती माझ्याशी बोलत होती. राहुल आणि मी येणार आहे. कशाला तू शाळेत जाणार ना. काय काय तुला केळ देऊ का अंशू. त्या बाईने अंशूला केळ पण दिलं. मी केळ घ्यायला गेले म्हणे तिला पण द्या केळ. अगं केळ हार फुलं घेतले ना पूजा मांडायची. जोडकेळ घ्यायचं होतं. जोडकेळ भेटलं. मग आज प्रदोष पूजा मांडायची मला अजून. चला आता निघतो आम्ही घरी. नको चहा आता. आम्ही रस पेला उसाचा. अंशूने आईस्क्रीम खाल्लं. उसाचा रस पिला. काय खाल्लं? आईचा बगीचा छान नेट बांधलाय ऊन लागू नये म्हणून. ओ उठा चला आपल्याला जायचंय. बगीचात बसले हवा खात. बाय अंशू. येऊ ना आता. केळ खाती हो आता. आज मांडली नाही का तुम्ही पूजा? का बरं नाही मांडली? अगं पण मग महादेवाची पूजा तर करता ना. मी नाही वाळूची पूजा मांडत. पण
महादेवाला जाऊन आली. देवारातल्या देवांची महादेवाला जाऊन आली का तू? हा बरं झालं वाईट फुलं मला भेटली. तसं मोगऱ्याचा गजरा घेतला मी, कारण फुलंच नव्हती वाईट. आईने तयार केलेल्या या छोट्याशा बगीच्यामध्ये ना बेलाचं झाड पण लावलेलं आहे. प्रदोषच्या दिवशी ना महादेवांना बेलपत्र वाहणं आवश्यक आहे कारण बेलपत्र महादेवांना खूप आवडतं आणि त्याचबरोबर जी सफेद व्हाईट रंगाची फुलं असतात ना ती लागतात. तर माझ्याकडे नव्हती, तर इथूनच मग मी बेलाची पानं आणि व्हाईट रंगाचं सफेद गोकर्णाचं फूल मला आईने दिलं. हे पण लावलेलं आहे. स्कूलमध्ये कुठं सकाळी मी लवकर आवरते हा. मला फोन कर बरं का तू. बरं जाऊ ना. बाय बाय. बाय कर तुला बाय कर ना म्हणा. मी सकाळी उठल्यावर राहणार नाही. मस्त आवडणार आणि ड्रेस ग तिला आणलं ना. आणले का? बरं बरं उद्याच बघू आता आपण अंशूला. आता मी घरी आले आणि तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आणि दाखवायची पण आहे. ज्या दिवसाची इतक्या दिवस आपण सर्वजण वाट बघत होतो, तो म्हणजे आज माझं युट्यूबचं सिल्वर प्ले बटन घरी आलंय. आणल्या सिल्वर प्ले बटन इथे गणपती बाप्पांजवळ ठेवलेलं आहे. तर खूप छान आहे, तुम्हाला मी दाखवेलच. आता इव्हिनिंगची वेळ झाली, म्हणजे संध्याकाळची वेळ झाली आहे. घड्याळमध्ये 6 वाजले आणि प्रदोष पूजा पण मांडायची, तर आधी ती पूजा करून घेणार. नंतर मग मी तुम्हाला दाखवते सिल्वर प्ले बटन कसं आलेलं आहे आपल्याला. आणि पूजा पण घरी नाही ना, तर बघू चला. आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. यापुढचा व्हिडिओही लवकर येईल तुम्हाला, तोही नक्की बघा. सर्वांना बाय बाय.